नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 4 फेब्रुवारी 2025, वार आहे मंगळवार। तर आज आलेली आहे रथसप्तमी। रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यांची उपासना आणि पूजा केली जाते। रथसप्तमी हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील 7व्या दिवशी हा सण साजरा केला जातो। हा सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे आणि दानाला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे। यासोबतच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। त्यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला शेगडीची देखील पूजा करायची आहे। तर ती कशी करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर रथसप्तमी आज मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025। तर आजचा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि या दिवशी त्यांची आपल्याला सेवा उपासना करायची असते। सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळेच त्यांची सेवा आणि उपासना करणं खूप गरजेचं आहे। त्यांची सेवा आणि उपासना आपण केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, संकटे, अनेक अडथळे हे दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी येते आणि त्यामुळेच रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि सूर्यांची उपासना करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। वर्षभर आपल्याकडनं कोणतीही सेवा होत नसेल, सूर्यदेवांची कोणतीही सेवा किंवा उपासना होत नसेल तर या दिवशी अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि त्यांच्या काही सेवा आणि उपाय देखील या दिवशी अवश्य आवर्जून करा, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट हे दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी येईल। या दिवशी सूर्याची उत्तरायण गती ही अधिक होते आणि रथसप्तमीला शेगडीची पूजा करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं। घरातील स्वयंपाकघर म्हणजे देवी अन्नपूर्णा देवीचं निवासस्थान आणि माता लक्ष्मीचं स्थान आहे आणि त्यामुळे शेगडीची पूजा केल्याने घरामध्ये अन्न संपत्ती, धनसंपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। असे म्हटले जाते की रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेच्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला म्हणजेच 7व्या दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा हा सण मानला जातो। रथसप्तमी साधारण वसंत पंचमीनंतर असते आणि हा सण सूर्यदेवांना समर्पित आहे व सूर्यदेव हे भगवान विष्णूंचेच अवतार म्हणून ओळखले जाते। या दिवशी सूर्यदेवांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि असं म्हटलं जाते की या दिवशी सूर्यदेवांनी सर्व देवाला प्रकाश दिला। हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी भगवान विष्णूंनी सूर्यदेवांचा अवतार घेतला आणि ते सोन्याच्या रथामध्ये बसले आणि त्या दिवसापासून रथसप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे अशी मान्यता आहे। रथसप्तमीचा शुभ मुहूर्त या वर्षी 4 फेब्रुवारी 2025ला आलेला आहे आणि रथसप्तमी या दिवशी सूर्योदयाची वेळ ही सकाळी 7:09 आहे व सूर्यास्त हा संध्याकाळी 6:12 आहे। तर या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व रोग आणि आजारांपासून देखील मुक्ती मिळते। या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे आणि न विसरता या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य द्यावे, खूप महत्त्व आहे या दिवसाला। रथसप्तमी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची सप्तमी मानली जाते। महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी शरीरसोबतच मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता। रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा पृथ्वीकडे कल सर्वात जास्त असतो असे म्हटले जाते आणि शिवाय रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्यांची रांगोळी जमिनीवर तयार केली जाते आणि पूजा केली जाते। संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथींपैकी या तिथीला खूप महत्त्व आहे। त्यासोबतच तुम्हाला या दिवशी काही करणं शक्य नसेल तर 12 वाजण्यापूर्वी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता, यथाशक्ती तुम्ही जप करू शकता आणि यासोबतच सूर्यदेवांचे ध्यान देखील करू शकता आणि त्यासोबतच खिरीचा नैवेद्यही सूर्यदेवांना दाखवू शकता। रथसप्तमीला शेगडीची पूजा या दिवशी केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। खूप प्रभावी ही पूजा आहे आणि ही पूजा माता लक्ष्मीचा आणि माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केली जाते। रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि चांगले आरोग्य देखील यामुळे लाभते।
अर्घ्य अर्पण करावे या दिवशी आणि त्यानंतर तुपाचा दिवा देखील आपल्या शेगडीच्या तिथे आपल्याला लावायचा आहे आणि शेगडीची देखील पूजा करायची आहे. यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, सकारात्मक ऊर्जा नांदेल आणि यासोबतच धनसंपत्ती आणि अन्नसंपत्ती देखील आपल्या घरामध्ये कधीच कमी पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.